या पण जसे दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल या पण ओमीचा आवाज ऐकायला मिळेल आणि कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र या स्पर्धेचा आनंद घेत राहा. धन्यवाद. थँक्यू सर. एक बुलंद आवाज आपल्याला पाहायला मिळाला. आई प्रीमियर लीग 2025 अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर प्रथमतः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. तर प्रथमतः गणेशाला वंदन करून आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा करून वळतोय सामन्याकडे. आजच्या दिवसातील मला तर वाटतंय दुसरा सामना आजच्या दिवसातील दुसरा सामना रंगतोय. तो म्हणजे ईगल सिक्युरिटी फोर्स विरुद्ध आर्यन स्पोर्ट्स असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच आर्यन स्पोर्ट्स संघाने नाणेफेकीचं कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी बोलवलं गेलंय ते म्हणजे ईगल सिक्युरिटी फोर्सला. आणि सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे, ती म्हणजे विनू कोहली आणि करण निमरे असा एक धडाके बंद फलंदाज एक नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. परंतु गोलंदाजी मार्कवर सलामीचा गोलंदाज बाळू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर झेल होता परंतु झेल जमिनीला परिधान केला आणि नक्कीच पहिलाच असरा दिला तो म्हणजे विनू कोहली याला जीवदान भेटलं आणि या जीवदानाचा फायदा कितपत उठवला जाईल ते आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर कुठेतरी षडयंत्र रचलं होतं आणि त्या जाळ्यात अडकला होता आणि अडकता अडकता राहिला तो म्हणजे विनू कोहली याला भेटलं जीवदान. परंतु बॅटची लिडिंग एज नक्कीच डिक्लरेशन मध्ये एक सिंगल धाव मिळेल. संघाचा श्री गणेश करतोय, संघाचं खातं ओपन करतोय. विनू कोहली यांच्या बॅटमधून पहिली धाव आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच धावपळकावर धावा लागले गेले म्हणजे संघाचा श्री गणेश होतोय एक धाव्याने. सलामीची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते विनू कोहली आणि करण निमरे अशी. तर नक्कीच गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पहिला गोलंदाज मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय गोलंदाज बाळू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला षटक म्हणून हाणामारीचे षटक ओळखलं जातं. ते षटकामध्ये नक्कीच दोन क्षेत्ररक्षक आपल्याला सीमा लगत आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी अद्याप पाहायला मिळते. नक्की दाटपूट स्वरूपाचा चेंडू होता, ऑफसाईडच्या दिशेने चेंडू जातोय, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. कार्पेट लेवलचा फटका होईल का सीमा पार, परंतु येतोय करण निमरेचा एक ब्रँडेड चौकार. नक्कीच या 4 धाव्याच्या मदतीने धावफळ करतोय. धावफलकावर धावा लागल्या गेल्या टोटल 5 धावा. चांगला फटका होता, कार्पेट लेवलचा फटका आपल्याला पाहायला मिळाला करण निमरे यांच्याकडून. नक्कीच पहिल्या चेंडूवर बाद होता होता राहिला तो म्हणजे विनू कोहली. आणि नक्कीच दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल धाव आली डिक्लरेशन मध्ये आणि स्ट्राईक मिळाली करण निमरे याला. आणि करण निमरे याने दाखवले इरादे स्पष्ट केले चौकार आणि शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू. नक्कीच चांगला प्रहार होता परंतु क्षेत्ररक्षक आहे तो म्हणजे सच्चा झेल सोडणार नाही या फलंदाजाची. नक्कीच करण निमरे बॅक टू द डगआउट. थँक्यू दीज. चांगली धून आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा केला. नक्कीच पहिलीच विकेट पवेलियन मध्ये जातोय तो म्हणजे करण निमरे यांची विकेट मिळते. नक्कीच एक मोठा झटका मिळतोय तो म्हणजे ईगल सिक्युरिटी फोर्सला. या फलंदाजाची विकेट नक्कीच बाळू यांनी कमावली आणि चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर नक्कीच बाद झाला असता विनू कोहली परंतु बचावला. चांगली गोलंदाजी अद्याप पाहायला मिळते. टिचून गोलंदाजीचा मारा, भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतो बाळू यांच्याकडून. 10-12 पळवांचा रनअप राईट ओव्हर द विकेटने मारा करेल आणि नौका फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ईगल सिक्युरिटी फोर्स संघाचा महेश. महेश आपल्याला पाहायला मिळतोय.
नक्की शॉपी स्वरूपाचा चेंडू होता, परंतु आल्या आल्या इरादे स्पष्ट केले. नक्कीच येतोय AK-47 चरान ठोक डीजे ठोक. थँक्यू डीजे. नक्कीच पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, परंतु बॅटचे लिडिंग एज लागते. नक्कीच खांदा कॉलनीचे प्रसिद्ध उद्योजक माजी सॉरी मान्य श्री बांगर साहेब आणि मान्य श्री तोरसकर साहेब यांचं इथे आगमन झालं. त्यांना विनंती करतो की या तुम्ही समालोचन कक्षामध्ये या आणि स्नानपंड व्हा. एक विनंती आहे. या स्पर्धेमार्फत आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्की झाल्या आल्या ते इरादे स्पष्ट केले होते या फलंदाजाने. षटकार ठोकवला होता खणखणीत. लॉंग ऑनच्या वरून आपल्याला षटकार पाहायला मिळाला. नंतर एक सन्मानजनक खेळी पाहायला मिळाली. बॅटचे लिडिंग एज लागली. एक डिक्लरेशन मध्ये धाव मिळाली. स्पीडअप करा पंच, कारण की आपल्याला कित्येक सामने पाहायचे आहेत. आयोजन दमदार आहे. आई प्रीमियर लीगचं आयोजन म्हटलं गेलं तर एक दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावपळकावर धावा लागल्या गेल्या. टोटल 12 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. 12 धावा आपल्याला धावपळकावर लागल्या जात आहेत. नक्कीच साईप्रीत लाईव्ह आपल्याला पहा मिळते. चांगली स्पर्धा आहे आणि चांगला प्लॅटफॉर्म दिला जातोय आई प्रीमियर लीग द्वारे. नक्कीच चांगलं आयोजन, दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विवेक. धाबाराव प्रॉब्लेमचा रनअप राईट ओव्हर द विकेटने मारा करेल. पहिला चेंडू बॅटफूट स्वरूपाचा चेंडू आला स्लॉट मध्ये, पाठवला बाजूच्या प्लॉट मध्ये. येतोय खणखणीत दणदणीत आई प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार ठोक डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा या फलंदाजाकडून आपल्याला एक षटकार पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर नक्कीच आल्या आल्या इरादे स्पष्ट केले होते. नंतर दुसऱ्या चेंडूवर एक डिक्लरेशन मध्ये धाववाली गेली आणि पुन्हा एकदा एक खणखणी षटकार आपल्याला पाहायला मिळाला. महेश ऑन फायर. नक्कीच 3 चेंडूची खेळी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या वैयक्तिक खेळीमधून 3 चेंडू आणि 13 धावाचं प्रोत्साहन देतो आपल्या संघाला आणि 18 धावेंवर पोचून ठेवलंय. ते म्हणजे नक्कीच एक षटक नक्कीच एक षटक समाप्तीनंतर मला वाटतं 12 धावा होत्या, परंतु आता षटकार आला. 18 धावा टोकल्या जात आहेत त्या संघासमोर. शॉर्टपी स्वरूपाचा चेंडू होता. सन्मान दिला चेंडूला. ऑफसाईडच्या दिशेने जेटी जातोय. नक्कीच क्रिकेट मधील मादक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळाला. जणू काही सुईमधून धागा वेसावलाय की काय तसं एक कार्पेट लेवलचा फटका पाहायला मिळाला. 4 धाव्याच्या मदतीने धावफळ ढकलतोय. धावफलकावर धावा लागल्या गेल्या. टोटल 22 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आता कुठेतरी सजच्या गतीने नक्कीच धावा आपल्याला पाहायला मिळतात. महेश मैदानामध्ये आला आणि नक्कीच मैदान गरम केलं या महेशाने, कारण की पहिल्या षटकामध्ये जर बाळू जर बघायला गेलं तर नक्कीच शांत ठेवला होता, परंतु जसं विवेक आला आणि जसा महेश आला तसं प्रहार सुरू झालं. नक्कीच चांगली फलंदाजी अद्याप पाहायला मिळते. वैयक्तिक नक्कीच 4 चेंडू खेळतोय. 17 धावांचं योगदान दिलंय संघासाठी. चांगली फलंदाजी अद्याप पाहायला मिळते, परंतु विवेक याला आता कमबॅक करावं लागेल. कमबॅक करणं गरजेचं आहे आपल्या संघासाठी. जर आपला चांगला फटका होता, चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान पाहायला मिळाला. तिथे एक यंगस्टर पाहायला मिळाला. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. एक धावेच्या मदतीने धावफळ घालतोय. धावफळकावर धावा लागल्या गेल्या. टोटल 23 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत.
चांगलंच मला वाटतं असंच कमबॅक करावं लागेल कारण की एक महागडं षटक आपल्याला पाहायला मिळतंय विवेक यांच्या दरम्यान नक्कीच षटकातील काही चेंडू शिल्लक आहे दुसरं षटक प्रगतीपथावर आहे शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू होता परंतु विनू याच्या बॅटला काही चेंडू स्पर्श करत नाहीये कारण की अजूनही थांबवून ठेवतोय तो म्हणजे विनू याला विनू याची जरी बॅट चालली ना नक्कीच धावपळकावर नक्कीच चांगल्या धावा आपल्याला पाहायला मिळतील परंतु विनू हा एक चांगला फलंदाज आहे षटकारांचा बादशाह आणि बेतात चौकारांचा शहेनशाह म्हणून ज्याची गणना केली जाते नक्कीच सचिन इलेव्हन संघाकडून आपल्याला पाहायला मिळतो हा फलंदाज परंतु आता ईगल सिक्युरिटी फोर्स शॉर्टपिट स्वरूपाचा चेंडू होता परंतु क्रिकेटमधील मादक सौंदर्य पाहायला मिळालं नक्कीच ऑफसाईडच्या दिशेने येतोय एक कार्पेट लेवलचा फटका चौकार आणि 4 धाब्याच्या मदतीने धावफळ करतोय धावफळकावर धावा लागल्या गेल्या टोटल 27 धावा धावफळकावर लागल्या जातात चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाजामार्फत नक्कीच चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार घेणं नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय या दोन्ही फलंदाजामार्फत परंतु चांगली फलंदाजी विनू कोहली याला आता कुठेतरी षटकार आणि चौकारांची आतिषबाजी बोलावी लागेल कारण की पुढच्या संघाचा जर विचार करायला गेलं तर नक्कीच एक तडाखेबंद फलंदाजी असलेला फलंदाज नक्कीच प्रसाद पाहायला मिळतो त्या संघामध्ये विरुद्ध संघामध्ये तो बॅटचे लिडिंग गेज होते आणि नक्कीच पुन्हा एकदा जीवदान भेटलं विनू कोहली याला आणि नक्कीच 2 षटक समाप्तीनंतर धावपळकावर 27 धावा आपल्याला पाहायला मिळतात तत्पूर्वी एक डीजे सुमधुर संगीत वाजवा नक्कीच या स्पर्धेला म्हणजेच आई प्रीमियर लीग या स्पर्धेला नक्कीच आपले अतिथी लाभले ते म्हणजे मान्य श्री विवेकजी बांगर साहेब आणि मान्य श्री गजाननजी तोरसकर साहेब दोघांचा सन्मान केला जाईल या स्पर्धेमार्फत फुल नाही फुलाची पाकळी नक्कीच आणि या स्पर्धेतील एक गोड आठवण नक्कीच एक मायाची शाळ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून त्यांना सुपूर्द करताना दिसतात आमचे मान्य श्री मोदीरामजी कोळी साहेब आणि नक्कीच तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळतोय टेप बॉलचं षटक नक्कीच एक क्रिकेटमधील एक नावा रूपाला आलेला षटक म्हणजेच टेप बॉल आपल्याला षटक पाहायला मिळणार आणि ते सोपवलं गेलंय ते म्हणजे गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा षटक घेऊन आलाय तो म्हणजे गोलंदाज गोलंदाजी मार्कवर रोहन वटकर आपल्याला पाहायला मिळतोय कसा अनुभव आहे या गोलंदाजाकडे परंतु अनुभव इतपत साजेल असं पडेल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल करणारे या गोलंदाजाकडे गोलंदाजी सोपवल्या कारण की जर बघायला गेलं तर टेप बॉलचं षटक हाताळणं एवढं सोपं नाहीये परंतु या गोलंदाजाकडे अनुभव आहे अनुभव कितपत साजेल असं पडेल ते मजेच पाहायला मिळेल परंतु हा फलंदाज पवेलियन मधूनच सेट होऊन आलाय नक्कीच आला स्लॉट मध्ये पाठवला लॉंग ऑफच्या वरून येतोय षटकार आणि या 6 धाव्याच्या मदतीने धावपळकावर धावा लागल्या गेल्या टोटल 33 धावा आपल्याला पाहायला मिळतात चांगला फटका टेप बॉलचाच षटक घेऊन आला होता म्हणजे रोहन वटकर आणि पहिल्या चेंडूवर षटकार ठोकवला गेला तो म्हणजे महेश यांच्या बॅटमधून महेश जणू काही पवेलियन मधून सेट होऊन आलाय की काय कारण की अद्याप जर बघायला गेलं षटकार आणि चौकारांची आतिषबाजी या फलंदाजाकडून पाहायला मिळते परंतु रोहन वटकर याला थांबवावं लागेल या फलंदाजाला शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू होता परंतु काय फटका लागावलाय ऑफसाईडच्या दिशेने येतोय फटका आणि नक्कीच डिक्लर रिजन मध्ये पंचांचा इशारा होतोय 2 धावा आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक घालतोय धावफलकावर 35 धावा आपल्याला पाहायला मिळतात पहिला चेंडू बॅटफूट स्वरूपाचा चेंडू होता परंतु दुसऱ्या चेंडूवर नक्कीच
शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू टाकला आणि नक्कीच उचली घेतली, परंतु महेश हा फलंदाज सेट झालाय आणि या चेंडूचा समाचार घेतला. नक्की 2 धावांच्या रीतीने धावफलक घालतोय. धावफलकावर 35 धावा आपल्याला पाहा मिळतात. रोहन गोलंदाजी मार्कवर असताना बॅटफूट स्वरूपाचा लोअर पुलटॉस स्वरूपाचा चेंडू टॉप साईडच्या दिशेने जातोय. तत्पूर्वी एकदा कंप्लीट होते, दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात असेल परंतु खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट होत आहेत, तिसऱ्या धावाचा प्रयत्न असेल आणि अशा रीतीने नक्कीच 3 धावा कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पहा मिळाली. रोहन आणि वेणू यांच्या वेणू यांच्या माध्यमातून नक्कीच चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळेल. अशा रीतीने 3 धावा कंप्लीट केल्या जातात आणि 3 धाव्याच्या मदतीने धावफळ घालतोय. धावफळकावर धावा लागले गेले. टोटल 38 धावा आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. टेप बॉलचं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच चांगलं षटक हातवावं लागेल या गोलंदाजाकडून, कारण की धावफलकावर जर बघायला गेलं तर 39 धावा लागल्या जात आहे. षटपीठ स्वरूपाचा चेंडू होता, परंतु जणू काही तलवार फिरवली का काय चेंडूवर, अशी बात स्पीड पहा मिळाला आणि नक्कीच येतोय एक खणखणीत दणदणीत आई प्रीमियर लीग ब्रँडेड चौकार आणि या 4 धाव्याच्या मदतीने धावफळ घालतोय. धावफलकावर धावा लागल्या गेल्या. टोटल 42 धावा आपल्याला पाहा मिळतात. तिसरं षटक प्रगतीपथावर 42 धावा आपल्याला पाहा मिळतात. षटकातील काय चेंडू शिल्लक आहेत, कारण की रोहन याला आता थांबवावं लागेल, कारण की टेप बॉलचं षटक आपल्या कर्णधाराने आपल्याकडे सोपवलंय. परंतु फलंदाज जर बघायला गेलं तर सेट आणि फलंदाजाला कुठलाही चेंडू टाका तो फुटबॉल सारखा दिसतोय आणि नक्कीच फेकून देतात चौकार आणि षटकाराच्या दिशेने. परंतु आता पंचांना कवायत करायला लावतात. पंच आमच्याकडे वळत आहेत. पंच जमिनीला आज समांतर करून सांगतात की हा चेंडू स्वेर आहे आणि या स्वेर चेंडूच्या मदतीने धावफलक घालतोय. धावफलकावर धावा लागल्या गेल्या. टोटल 42 धावा आपल्याला पाहा मिळतात. रोहन याला आता टिचून गोलंदाजी करावी लागेल, कारण की 44 धावा माफी असावी 44 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. विनू यांचं लक्ष बघा किती केंद्रित आहे, कारण की फलंदाजी करत असताना सुद्धा ही स्कोरबोर्डवर त्यांचं लक्ष आहे. याला म्हणतात क्रिकेट. नक्कीच रोहन याला आता गोलंदाजी चांगली करावी लागेल, परंतु विनू आज सेट झाला आणि चांगला फटका गलीमध्ये ढकलला. तत्पूर्वी नक्कीच एक धाव कंप्लीट होते, दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात असेल आणि अशा रीतीने 2 धावा कंप्लीट. नक्कीच चांगला एफर्ट्स पहा मिळाला आपल्याला, कारण की महेशला माहिती आहे मी जर मैदानात राहिलो तर नक्कीच 5 षटकामध्ये 70 ते 75 धावाचं आव्हान मी या संघासमोर रोखू शकतो, ठोकू शकतो. आणि अशा रीतीने जर बघितलं त्यांची पराकष्ट नक्कीच डाय मारली गेली आणि नक्कीच एक धाव कंप्लीट केली आणि एक धावाच्या मदतीने धावफलकावर धावा लागल्या गेल्या. टोटल 46 धावा, 2 धावा कंप्लीट केल्या. 46 धावा धावफलकावर लागल्या जातात. विनू स्ट्रायकर एंडबॉल पहा मिळतोय. बॅटफूट स्वरूपाचा चेंडू होता, स्टेट ऑन द ड्राइव्ह पहा मिळाला. नॉकॉमच्या दिशेने चेंडू जातो. एक धाव कंप्लीट होते, दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात असतील का, परंतु एकच धावेवर समाधान मानावे लागेल. एक धावाच्या मदतीने धावफलक करतोय. धावफलकावर धावा लागल्या गेल्या. टोटल 47 धावा आपल्याला पहा मिळतात. 3 षटक समाप्तीनंतर 47 धावा, एक विकेटचं पतन झालं. की चांगली पार्टनरशिप आपल्याला पहा मिळते महेश आणि विनू यांच्या दरम्यान. जर बघायला गेलं तर चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु अशीच पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल जर संघाला पुढे न्यायचं असेल तर. परंतु आता कर्णधार नक्कीच प्रसाद कोणावर गोलंदाजी देणार नक्कीच. नक्कीच कर्णधाराने गोलंदाजी सोपवले ते म्हणजे माद्या यांच्याकडे, परंतु माद्याला तर टिचून गोलंदाजी करावी लागेल आपल्याला. एका बाजूला दिसणार यंगस्टर तर एका बाजूला दिसणार नक्कीच अनुभव, तर एका बाजूला असणार युवा जोश. नक्कीच कोण कोणावर भारी पडणार ते आपल्याला पहा मिळणार, परंतु कर्णधाराने गोलंदाजी सोपवले ते म्हणजे माद्या यांच्याकडे लेफ्ट आर्म गोलंदाज आपल्याला पहा मिळतोय. चांगला चेंडू आला स्लॉट मध्ये, येतोय AK-47 छान पहिल्या चेंडूवर येतोय खणखणीत दणदणीत
आई प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार आणि या 6 धावेच्या मदतीने धाव फलक करतोय धावफलकावर धावा लागल्या गेल्या टोटल 53 धावा. पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट केले परंतु महादेयाला आता कमबॅक करावं लागेल कारण की बघायला गेलं तर चौथं षटक चालू आहे आणि 53 धावाचं आव्हान गाठलं गेलंय. नक्कीच चांगला चेंडू आउटस्विंग स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच लेफ्टी गोलंदाजाकडे जर बघायला गेलं तर क्रिकेटच्या भाषेमध्ये जर बघायला गेलं तर नक्कीच नॅचरल स्विंग असतो आणि याचा स्विंगचा कुठेतरी पुरेपूर वापर केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पुढचा चेंडू शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू होता परंतु बॅटफूट पंच पाहायला मिळाला परंतु सचिन तिथं आहे आणि सचिन धोत्रे हा चेंडू सोडणार नाहीये कारण की विकेट किती महत्वाची आहे ते त्याला माहित आहे आणि नक्कीच विनू कोहली यांचा परतीचा रास्ता दाखवतोय. विनू कोहली बॅक टू द डगआउट. डीजे 53 धावा धावपळकावर पहा मिळतात. नक्कीच ब्रेक थ्रू दिलाय. पार्टनरशिप मोडली जातीय ती म्हणजे चांगली गोलंदाजी अद्याप पहा मिळते ती म्हणजे रोहित यांच्याकडून चांगली गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच पहिल्या चेंडूवर जरूर षटकार खाल्ला होता परंतु गोलंदाजी मार्कवर असताना कमबॅक केलं गोलंदाजाने. कमबॅक करत असताना विनू कोहली यांचा विकेट प्राप्त केला. विकेटचं पतन केलं जातोय. नक्कीच नौका फलंदाज मैदानात दाखल झालाय तो म्हणजे अतुल अतुल भगत आपल्याला पाहायला मिळतोय. शरीरयष्टी बघा या फलंदाजाची जणू काही स्लॉट मध्ये आला तर नक्कीच शेरॉनचे चष्मे गाठतील असा हा फलंदाज. एक दणदणीत फलंदाज एक खंदा फलंदाज षटकारांचा बादशाह आणि चौकारांचा शहेनशाह म्हणून ज्याची गणना केली जाते. फुलटा स्वरूपाचा चेंडू होता परंतु चांगला फटका आणि तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण प्रसाद यांच्याकडून पाहायला मिळतोय आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. एक धाव्याच्या मदतीने नक्कीच धावपळा घालतोय. धावपळकावर धावा लागल्या गेल्या 54 धावा. 54 धावा धावपळकावर लागल्या जात आहेत. आजच्या दिवसातील दुसरा सामना पाहायला मिळतोय ईगल सिक्युरिटी फोर्स आणि आर्यन स्पोर्ट्स. नक्कीच ब्लॉकर स्वरूपाचा चेंडू होता. नक्कीच क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र यूज केलं गेलंय. तत्पूर्वी यष्टीरक्षक चुकला परंतु त्याचीच फायदा कुठला तरी घेतला जातो या फलंदाजांकडून. नक्कीच एक चोरटी धाव आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव्याच्या मदतीने धावफळ घालेल. धावफळकावर धावा लागल्या जात आहेत. टोटल 55 धावा 55 स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात परंतु अतुल स्ट्रायकर एंडवर पाहायला मिळतोय. बॅटफूट स्वरूपाचा चेंडू होता. चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली होईल का परंतु चांगलं क्षेत्ररक्षण चांगला बॅकअप पाहायला मिळाला सचिन यांच्याकडून. नक्कीच विकेट प्राप्त होती ती म्हणजे अतुल भगत. बॅक टू द डगआउट. ठोक डीजे ठोक. थँक्यू डीजे. नक्कीच धावपळकावर धावा लागल्या जातात ते म्हणजे 55 55 धावा धावपळकावर आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटक 4 षटक समाप्तीनंतर 55 धावा 3 विकेट प्राप्त केल्यात आणि गोलंदाजी मार्कवर नौका गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक घेऊन आलाय गोलंदाज प्रसाद. स्वतः कर्णधार आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल आणि या गोलंदाजाला कुठेतरी कमबॅक करावं लागेल कारण की एका बाजूला जर बघायला गेलं तर महेश फलंदाजीमध्ये सेट झालाय कारण की अद्याप जर वैयक्तिक खेळी जर बघायला गेलं तर 9 चेंडू आणि 29 धावांवर आपल्याला खेळी पाहायला मिळते ती महेश यांची आणि महेश याला आता जर थांबवावं लागेल म्हणून स्वतः कर्णधाराने आपल्याकडे गोलंदाजी घेतली आणि या गोलंदाजाला नक्कीच महेश याला थांबवावं लागेल कारण की नक्कीच महेश याला थांबवलं तर नक्कीच कुठेतरी
धावा कमी आपल्याला पाहायला मिळतील. परंतु महेश जर थांबला नाही तर नक्कीच कोकण एक्सप्रेस सारखी एक्सप्रेस धावली जाईल ती म्हणजे महेश यांच्याकडून. ओव्हर द विकेटने मारा. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू आला स्लॉट मध्ये पाठवला. पोलीस स्टेशनच्या प्लॉट मध्ये येतोय दणदणीत खणखणीत आई प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. पहिल्याच चेंडूवर महेश याने इरादे स्पष्ट केलं. मी वन डाऊन स्वरूपात का आलो नक्कीच सांगितलं जातोय त्याच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकावतोय. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत टोटल 61. 61 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. नक्कीच पहिल्या चेंडूवर षटकार ठोकावला गेला. 6 धाव्याच्या मदतीने 61 धावा पहा मिळतात. पुढचा चेंडू शॉर्ट स्वरूपाचा चेंडू होता. बॅटचे लिडिंग एज लागतीये. नक्कीच स्लीपर रिझन मध्ये एक धाव मिळेल आणि एक धावाच्या मदतीने धावफलक घालतोय. धावफलकावर धावा लागल्या गेल्या टोटल 62 धावा धावफलकावर पहा मिळत आहेत. महेश आता कुठेतरी आग ओकताना दिसतोय. नक्की शेवटचा षटक प्रगती पथावर आहे. गोलंदाजी मार्कवर प्रसाद पहिल्या चेंडूवर जरूर षटकार खाल्ला होता. दुसऱ्या चेंडूवर कमबॅक केलं आणि फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय हेवी शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान तिथं पाहायला मिळतोय सचिन यांच्याकडून आणि नक्कीच एकच धावेवर समाधान मानावं लागेल आणि एक धावेच्या मदतीने धावफलक घालतोय. धावफलकावर धावा लागले गेले टोटल 63 धावा. 63 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. परंतु फलंदाज स्ट्रायकर एंडला आलाय कोण तो म्हणजे महेश. आजच्या दिवसातील हिरो मानावं लागेल या फलंदाजाला. आणि पंच आमच्याकडे वळतायत. पंच जमिनीला आज समांतर करून सांगतात की हा चेंडू या स्वेरी चेंडूच्या मदतीने धावफलक घालतोय. धावफलकावर धावा लागल्या गेल्या टोटल 63 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 64 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू शॉर्ट स्वरूपाचा चेंडू होता. जणू काही तलवार फिरवली काय परंतु तिथे सीमा रक्षक आहे तो म्हणजे सचिन यांच्या जर बघायला गेलं तर आजच्या दिवसातील या सामन्यामधील तिसरी कॅच पकडली जाते. झटका मिळतोय तो महेश. बॅक टू द आउट. ठोक डीजे. षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच शेवटच्या षटकामध्ये अद्याप 4 चेंडू विकी झाली आहे आणि धावा खर्ची केले ते वैयक्तिक म्हणजे 9 धावा आणि एक चांगला चेंडू होता. ऑब्रेक स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच धावचित केला जातोय तो म्हणजे नौक्या फलंदाजाला परतीचा रस्ता दाखवला जातोय. धावचित होतोय. आता थांबवलं जातंय. प्रसाद यांची चांगली गोलंदाजी जर बघायला गेलं तर पहिल्या चेंडूवर षटकार आला होता परंतु नंतर जे 4 चेंडू जर बघायला गेलं तर चांगले चेंडू आता बघायला गेलं तर चांगले चेंडू हाताळले गेलेत याच्या गोलंदाजी मार्कवर. नक्कीच पंच आमच्यापर्यंत डिसिजन कळवा. ओके धावचित आहे. धावचित होत आहे. नक्कीच अद्याप 5 चेंडूची खेळी संपली आणि षटकातील शेवटच्या षटकातील एक पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू नक्कीच बाकी आहे आणि कशा रीतीने हाताळले जाणार तो म्हणजे एबी यांच्याकडून. एबी हा चांगला फलंदाज आहे.
या फलंदाजाकडून मी कित्येक वेळा षटकार आणि चौकारांची आतिषबाजी पाहिली गेली आहे. बॅटपूर स्वरूपात चेंडू आहे, परंतु चेंडू खाली आहे, तो म्हणजे सचिन धोत्रे. या फिल्डर कडून नक्कीच झेल सुटणार नाहीये, परंतु पहिल्या इनिंग नंतर धावपळकावर धावा लागले गेल्या. टोटल 64 आणि 65 धावाचं आव्हान ठेवलं जात आहे, तो म्हणजे आर्यन स्पोर्ट्स संघासमोर. तत्पूर्वी डीजे थँक्यू डीजे. शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिव अनंत आहे, शिव ब्रह्म आहे, तर शिवशक्ती आहे आणि शिवभक्ती आहे. नक्कीच हर हर महादेव. स्पीडअप करा, पंच स्पीडअप करा. 65 धावाचं आव्हान आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. आजच्या दिवसातील दुसरा सामना आहे ईगल सिक्युरिटी फोर्स विरुद्ध आर्यन स्पोर्ट्स. नक्कीच ईगल सिक्युरिटी फोर्स संघाने प्रथमतः फलंदाजी करून 64 धावा कुठून काढल्या आणि 65 धाव्याचं आव्हान ठेवलं, ते म्हणजे आर्यन स्पोर्ट्स संघासमोर. तीस चेंडू आणि 65 धावाचं आव्हान कशा रीतीने हाताळणार. नक्कीच सलामीची जोडी आपल्याला मैदानात. प्लीज लवकर स्पीडअप करा, सलामीची जोडी मैदानात दाखल करा. कित्येक सामने आपल्याला पाहायचे. चांगलं आयोजन आहे, दमदार आयोजन आहे आणि त्या आयोजनाला साजेल असं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं पाहिजे. सहकार्य करा. पासष्ट धाव्याचं आव्हान आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी जर पहिल्या सत्रात जर बघायला गेलं तर महेश यांची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एक गडघाती फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एक तेज तरार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. षटकार आणि चौकारांचीच बोलीभाषा बोलत होते ते महेश, परंतु आता ती बोलीभाषा कॉपीराईट करावी लागेल. नक्कीच फलंदाजीसाठी दाखल झाली सलामीची जोडी मैदानात दाखल होते, ती म्हणजे प्रसाद आणि विवेक अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. या सलामीच्या जोडीचा जर विचार करायला गेला तर एक ताकदवर सलामीची जोडी आहे, ती म्हणजे प्रसाद आणि विवेक. चला टॉस आपण करत आहोत. भूमित आणि युवा स्पोर्ट्स दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस करण्यात येईल. भूमित टीमचा कॅप्टन आणि युवा स्पोर्ट्स दोन्ही टीमचे कर्णधार. चला रिपोर्टिंग करा, आपण टॉस करणार आहोत. भूमित टीमचा कॅप्टन आणि युवा स्पोर्ट्स टॉस करण्यात येईल पुढच्या मॅचचा. रिपोर्टिंग करा चला त्वरित.
भूमी टीमचा कर्णधार आणि हॅलो युवा स्पोर्ट्स मैदानाच्या आतमध्ये चला, त्वरित घाई करा, क्षेत्ररक्षण सजून घ्या, दुसरीच मॅच चालू आहे. क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या, जास्तीचा वेळ खर्च करू नका. विनू, आपण स्वतः आयोजक आहात, आपल्याला जास्तीचा वेळ नाही आहे आपल्याकडे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा त्वरित. अगदी काही वेळामध्ये या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी या पनवेलचे चौकार ठोकणारे आमदार, गेले 4 पर्व आपण ज्यांना आमदार पदावरती पाहतो आहोत, आदरणीय प्रशांत शेठ ठाकूर साहेब यांची उपस्थिती अगदी काही वेळामध्ये या स्पर्धेमध्ये होत असताना पाहायला मिळेल. दमदार कार्यक्षम आणि आपला माणूस आपला आमदार काही वेळामध्ये येतील. आपण त्याद्वार या इनिंगकडे बघूयात. थँक्यू सर. पहिलाच झेंडू पॉवर प्लेचा षटक घेऊन आलाय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज आपल्याला पहा मिळतोय तो म्हणजे अनिरुद्ध. पहिल्या चेंडूवर पंचांना कवायत करायला लागली. नक्कीच दुपारच्या सत्रात पंचांना कवायत करायला लावतोय तो म्हणजे गोलंदाज. पहिलेच एकदा वेळी श्रीगणेश करतोय, एक वैयक्तिक अतिरिक्त धाव मिळते ती म्हणजे आर्यन स्पोर्ट्सला. नक्कीच पुन्हा एकदा दुसरा झेंडू बॅक टू बॅक त्याच रिझन मध्ये वाईट मिळाला होतो. तीच दिशा, तोच झेंडू, तोच वाईड. नक्कीच एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा स्कोरबोर्डवर ऍड होईल. 2 धावा धावपलकावर लागले जात आहेत. 65 धावाचं पाठलाग करत असताना पहिले 2 चेंडू अतिरिक्त आलेत. अनिरुद्ध याला कुठेतरी तिथून गोलंदाजी करावी लागेल, परंतु फलंदाज स्ट्रायकर एंडवर पहा मिळतोय प्रसाद. शॉर्टपिट स्वरूपाचा चेंडू होता, परंतु गतीमध्ये परिवर्तन केलं आणि नक्कीच स्लोवर चेंडू आपल्याला पहा मिळाला आणि फलंदाजाला समजला नाहीये. नक्कीच शरीर यष्टीवर आदळला चेंडू आणि नक्कीच लेग बाय स्वरूपात एक धाव आली आहे आणि एक धाव्याच्या मदतीने धावफलक घालतोय. धावफलकावर धावा लागल्या गेल्या टोटल 3 धावा. नौका फलंदाज आपल्याला पहा मिळतोय म्हणजे विवेक. शॉर्टपिट स्वरूपाचा चेंडू होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान तिथं पहा मिळालं, थांबवलाच जातोय. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होते. अशीच कुठेतरी चेंडू फेकावं लागतील, असेच कुठेतरी क्षेत्ररक्षण करावं लागेल जर आपल्याला सामना जिंकवायचा आहे. आई प्रीमियर लीग मध्ये आपलं अस्तित्व ठेवायचं आहे तर नक्कीच आपल्याला टिचून गोलंदाजी टिकून क्षेत्ररक्षण करावंच लागेल. परंतु चांगला फटका आपल्याला क्रिकेटमधील मादक सौंदर्य पहा मिळालं, क्रिकेटमधील क्लास दर्शवतोय तो म्हणजे विवेक. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावाचा प्रयत्न असेल, परंतु 2च धावेवर समाधान मानावं लागेल. विवेक एका साईडला बोलतोय आपल्याला काही करून जमणार नाहीये, कारण की 5 षटक आहेत आपल्या हातामध्ये, 30 चेंडू आहेत आणि 65 धावाचा पाठलाग करायचा आहे आणि कर्णधाराने आपल्याला सलामीच्या जोडीमध्ये पाठवलं जातोय, परंतु तिशी साजेल अशी फलंदाजी करावी लागेल. नक्कीच कार्पेट लेवलचे पटके वारंवार आपल्याला पाहायला मिळतात विवेक यांच्याकडून, परंतु जसा आला स्लॉट मध्ये, जसा भेटला आपल्याला तडाखा आणि नक्कीच येतोय दणदणी षटकार आणि 6 धावेच्या मदतीने धावफलक घालतोय. धावफलकावर धावा लागल्या जातात, टोटल 11 धावा. जशी आपल्याला जागा भेटली तसंच नक्की त्या जागेचा पुरेपूर फायदा उठवला जातोय फलंदाजाकडून. पहिल्या चेंडूवर जर बघायला गेलं तर नक्कीच चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिला, परंतु आता खराब चेंडू आणि त्या पुरेपूर फायदा उठवला त्या खराब चेंडूचा षटकारा मार्कवर. पुन्हा एकदा ब्लॉकर स्वरूपाचा चेंडू होता. ऑफ स्टिक ऑफ स्टंप पाहायला मिळाला आपल्याला. वाईट यॉर्कर पाहायला मिळाला. क्रिकेटमधील नक्कीच जर टेनिस क्रिकेटमध्ये जर बघायला गेलं तर असे चेंडू वारंवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच वाईट यॉर्कर म्हणजे गोलंदाजाचा बचाव ओळखला जातो आणि त्याच कुठेतरी चेंडूचा वापर केला जातोय तो म्हणजे अनिरुद्ध यांच्याकडून. नक्कीच याच्या अगोदर षटकार खाल्ला होता, परंतु वाईट यॉर्कर पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता. शॉर्टपिट स्वरूपाचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट होईल दुसऱ्या धावाच्या मदतीने, परंतु दुसरी धाव पूर्ण 1च धावेवर समाधान मानावे लागेल. 1 षटक समाप्तीनंतर 12 धावा धावपळकावर आपल्याला पाहायला मिळतात. 65 धावाचं आव्हान पेळत असताना, पाठलाग करत असताना 12 धावा धावपळकावर आपल्याला पाहायला मिळतात. विवेक आणि प्रसाद यांची जोडी आपल्याला मैदानात आपल्याला पाहायला मिळते. जर ही जोडी 5 षटक जर थांबली ना, नक्कीच सामना आपल्या बाजूने नक्कीच नेईल. परंतु विनू कोहली यांचा
एक डाव रचला असेल, परंतु तो डाव कधी समोर आणणार यालाच नक्कीच पहा मिळेल. परंतु वेणू कोळे हा मास्टर माइंड कर्णधार म्हणून ज्याची गणना केली जाते सचिन 11 संघाचा, त्याच कर्णधाराच्या भूमिकेत म्हणजेच आय प्रीमियर लीग मध्येच ईगल सिक्युरिटी फोर्स संघाचा कर्णधाराच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला संघ बांधला जातो त्यांच्या दरम्यान, परंतु 65 धावा 64 धावा कुठून काढल्यात, 65 धावाचं आव्हान ठेवलं जातोय. पहिल्या षटक समाप्तीनंतर 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे, ते म्हणजे आर्यन स्पोर्ट्स संघाच्या. विवेक तर एका बाजूला प्रसाद, नक्कीच प्रसाद एक चेंडू खेळून नक्कीच नॉन स्ट्रायकर एंडवर पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकर एंडवर पाहायला मिळतोय तो म्हणजे विवेक. अद्याप 5 चेंडूची खेळी आपल्याला या फलंदाजाकडून पाहायला मिळते. नक्कीच 9 धावाचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. अशी रीतीने एक चेंडू एक षटक समाप्तीनंतर 12 धावा धावपळकावर लागल्या जात आहेत. परंतु दुसरा गोलंदाज झालाय तो गोलंदाज सचिन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पहा मिळू द्या. बॅटफूट स्वरूपाचा चेंडू होता, परंतु जागा भेटली आणि फिरकावून दिला. लेग साईडच्या दिशेने येतोय एक चौकार आणि या 4 धाव्याच्या मदतीने धावफलक कळतोय. 16 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. तत्पूर्वी 16 धावा. नक्कीच विवेक आता कुठेतरी संत गतीचं क्रिकेट, एक मास्टर माइंड क्रिकेट पहा मिळतो या फलंदाजाकडून. बॅट ओपन करत नाहीये, कारण की जशी जागा भेटेल त्याचा पुरेपूर फायदा उठवला जातो या फलंदाजाकडून. आपल्याला सामना जिंकायचा आहे, आपल्याला अस्तित्व ठेवायचं आहे या प्रीमियर लीग मध्ये. या प्रीमियर लीगची ट्रॉफी उचलायची आहे, त्याचाच कुठेतरी गोल ठेवलाय फलंदाजाने. परंतु बॅट मध्ये आलाय, पाठवलाय प्लॉट मध्ये, परंतु तिथे क्षेत्ररक्षक मौजूद आहे. नक्कीच विकेटचं पतन होतोय, तो म्हणजे विवेक. बॅक टू द जगआउट. ठोक डीजे. थँक्यू डीजे. अद्याप जर बघायला गेलं तर भूमित कंस्ट्रक्शन आणि युवा स्पोर्ट्स टीमची कॅप्टन या. भूमित कंस्ट्रक्शन आणि युवा स्पोर्ट्स ही इनिंग संपायच्या आधी आपल्या दोन्ही कॅप्टन यायला हवेत. दोन्ही टीमचे कर्णधार हा इनिंग संपायच्या आधी टॉस होणं बंधनकारक राहील. खरं तर मध्यर्ध इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतो, परंतु कॅप्टन उपस्थित झाला एका टीमचा, तो अर्थातच भूमित कंस्ट्रक्शन टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. जर प्रतिस्पर्धी टीम अर्थात युवा स्पोर्ट्स टीमचा कॅप्टन आला नाही तर या टीमला टॉस विजेते म्हणून घोषित करण्यात येईल. चला या टॉस साठी. थँक्यू. वळतोय सामन्याकडे. पहिल्या षटक समाप्तीनंतर दुसरे षटक बरगाती पथावर 16 धावा धावपळकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु कुठेतरी घाई करताना दिसत. नक्कीच घाई केली आणि एक चोरटी धाव आपल्याला पाहायला मिळाली. 17 धावा धावपळकावर लागले जात आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन असताना चांगली गोलंदाजी त्या पाहायला मिळते. एक मोठा झटका दिला आपल्या संघासाठी. एक चांगलं विकेट प्राप्त केला. नक्कीच बॅटफूट स्वरूपाचा चेंडू, काय चेंडू आहे. नक्कीच जसा बॅट स्विंग पहा, जणू काही बंदुकीतून गोळी निघते की काय. डिशक्या येतोय खणखणीत षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक कळतोय. धावफलकावर धावा लागल्या जात आहे. टोटल तेवीस धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. प्रसाद अद्याप शांत होता, परंतु आता षटकार आला आणि पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये ढकलला जातोय. नक्कीच डिक्लेअर रिझन मध्ये 2 धावा मिळतील. फटका चांगला होता, परंतु नैसर्गिक अडथळा आणि अशी रीतीने 2 धाव्याच्या मदतीने धावफलक कळतोय. धावफलकावर धावा लागल्या गेल्या. टोटल
नक्कीच 25 धावा धावपलकावर लागले जात आहेत. भूमित कन्स्ट्रक्शन संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे आणि प्लीज विनंती करतो की आर्यन स्पोर्ट्स संघाचा 12वा प्रतिनिधी येथे समालोचन कक्षामध्ये पाठवा प्लीज. या षटकानंतर टॉस आपण करणार आहोत. युवा स्पोर्ट्स आणि त्याच्या अगेन्स्ट भूमित कंस्ट्रक्शन. युवा स्पोर्ट्स आणि भूमित कंस्ट्रक्शन आपण टॉस करू नेक्स्ट मॅचचा. नक्कीच धावपळकावर धावा लागल्या की जातात ते म्हणजे 25 धावा. 25 धावा आपल्याला धावपळकावर आपल्याला पाहा मिळत आहेत. चांगली गोलंदाजी ते पाहा मिळते, परंतु फलंदाजी तितकी ताकदीची आहे आणि अशा रीतीने पुन्हा एकदा डिक्लरेशन मध्ये 2 धावा मिळतील. 2 धावाच्या मदतीने धावपळ करते. धावपळकावर धावा लागल्या गेल्या टोटल 27 धावा आपल्याला पाहा मिळत आहेत. प्रसाद थांबणार नाहीये कारण की प्रसादला सुद्धा माहिती आहे मी जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत नक्कीच सामना आपल्याकडे आहे. नक्कीच 2 षटक समाप्तीनंतर धावपळकावर धावा लागल्या जातात. टोटल 27 धावा आणि तिसरा षटक आलाय तो गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनू कोळी स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहा मिळतोय. टेप बॉलचं षटक आपल्याला पाहायला मिळत होतो म्हणजे विनू कोळे यांच्या दरम्यान 2 षटक समाप्तीनंतर 27 धावा 27 धावा धावपळकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच अद्याप 18 चेंडू आणि 38 धावा तुम्हाला पाठलाग करायचा 38 धाव्यांचं, कारण की 3 चेंडू 3 षटक शिल्लक आहेत आणि अजूनही प्रसाद मैदानात आहे. स्वतः कर्णधार मैदानात आहे. प्रसादला माहीत आहे मी जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत सामना कुठे जाणून देणार नाही. परंतु विनू कोळे एका बाजूला ईगल सिक्युरिटी फोर्सचा कर्णधार तर एका बाजूला आर्यन स्पोर्ट्स संघाचा कर्णधार ऑन स्ट्रायकर एंडवर पाहा मिळतोय. परंतु स्ट्रायकर एंडवर आहे तो म्हणजे विनोद भिलारे, मॅन फ्रॉम सूर्योदय स्पोर्ट्स. नक्कीच 18 चेंडू आणि 38 धावाचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर टेप बॉल षटक घेऊन आले गोलंदाज विनो. पहिला चेंडू आउटस्विंग स्वरूपाचा चेंडू पहा मिळाला. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होते की काय, परंतु पंचांचा डिसिजन पेंडिंग असेल. एक रन ओके. डिक्लरेशन मध्ये एक धाव मिळेल आणि 28 धावा धावपळकावर आपल्याला पाहा मिळतात. आगमन होत असताना पाहायला मिळत आहे पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक एकनाथ दादा गायकवाड साहेब यांचं आपण आगमन पाहत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आई प्रीमियर लीग मध्ये एकनाथजी गायकवाड साहेब यांचं देखील आगमन होत आहे. आपलंही हार्दिक स्वागत. प्रत्येक अतिथी मान्यवरांचं आगमन आपण पाहत आहोत. थोड्याच वेळामध्ये या पनवेलचे भाग्य विधाते आमदार दमदार आमदार आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब यांची देखील उपस्थिती आपण पाहणार आहोत. काही क्षणामध्ये या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी ते देखील उपस्थित होतील. चांगली गोलंदाजी टेप बॉलचं षटक कर्णधाराने स्वतःवर का घेतलं याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय. आगमन होत असताना पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून गेले 6 पर्व सातत्याने आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे आणि तथा या पनवेल नगरीचे भाग्य विधाते दमदार कार्यक्षम आपला माणूस आपला आमदार आदरणीय माननीय श्री प्रशांतजी ठाकूर साहेब यांचं आगमन होत असताना आपण पाहतोय.
विकासाचा पक्का वादा आपल्या हक्काचा आदरणीय प्रशांत दादा. तथा अगदी त्याच वेळेला एकनाथजी गायकवाड साहेब यांना देखील आपण पाहत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत असताना विश्वास जनतेचा माणूस हक्काचा पनवेल विधानसभा आमदार आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळते. आगतम स्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेवरती या आयोजनावरती प्रीमियर लीग वरती आणि मोतीरामजी कोळी साहेब यांच्यावरती नेहमीच सातत्याने त्यांचा प्रेम राहिलाय. आणि या मैदानावरती आमदार साहेबांची उपस्थिती मी एक काळ असाही पाहिलाय की ठीक सकाळी 7 वाजता साहेब उपस्थित झाले होते. संजय भोपी प्रीमियर लीग मध्ये ज्यांची उपस्थिती पाहायला मिळाली होती ती आगमन होत असताना अगदी त्याच वेळेला अभिषेकजी भोपी यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळतं. एक युवा तडफदार असं नेतृत्व त्यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळतं. आपलंही हार्दिक असं स्वागत. भीमरावजी पवार साहेब यांची देखील उपस्थिती आपण पाहत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. तथा या स्पर्धेचे जनक आणि तथा या स्पर्धेच्या माध्यमातून एकनाथदादा गायकवाड साहेब यांना देखील आपण पाहत आहोत. या विभागाचे तडफदार असं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच प्रामुख्याने पाहिलं गेलं सर्वांचं. तथा सोनावणे साहेब यांचंही हार्दिक असं स्वागत. सावंत साहेब यांचंही हार्दिक असं स्वागत. सर्व मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत. आदरणीय प्रमोदजी बेर्डे साहेब यांचं देखील आगमन झालंय. प्रदीपजी इंगळे साहेब यांचं देखील आगमन झालं. आपले हार्दिक असं स्वागत. डी आर यादव साहेब यांचं देखील आगमन झालं. आपले हार्दिक असं स्वागत. या पण यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. हा सन्मान करण्यासाठी या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक तथा स्पर्धेचे आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच पाहिलं गेलं मोतीलालजी कोळी साहेब यांना मी विनंती करेन. या आपण सन्मानित करतो आहोत दमदार कार्यक्षम आमदार, आपला माणूस आपल्या हक्काचा आमदार, चौकार ठोकला ज्यांनी आमदारकीचा आणि ज्यांना आपण यथोचित मान सन्मान करतो आहोत. आदरणीय श्री प्रशांतजी ठाकूर साहेब यांचा सन्मान आपण करतो आहोत. विकासाचा पक्का वादा आपल्या हक्काचा प्रशांत दादा. प्रशांत दादांचं कार्य महान आणि ज्यांना आपण सन्मानित करतो आहोत. तथा एकनाथजी गायकवाड साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान करण्यात येईल. माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका ज्यांचा यथोचित मान सन्मान आपण करतो आहोत. साहेब आज येथील या पायरीला गंध आला, आपल्या येण्याने या स्पर्धेला रंग आला. स्वागत आणि सन्मान अतिथींचा आपण करतो आहोत. या तथा आपण विनंती करूयात एक विशेष सन्मान आपण करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. अभिषेकजी भोपी साहेब यांचा देखील सन्मान करण्यात येत असताना पाहायला मिळतो आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस अभिषेकजी भोपी साहेब यांचा देखील सन्मान आपण करतो आहोत. या विभागाचा एक आश्वासक चेहरा म्हणून आणि पनवेल महानगरपालिका काही दिवसांवरती येऊन ठेपली आहे आणि भावी नगरसेवक म्हणून देखील आपण त्यांच्याकडे पाहत आहोत. त्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. पुढील सन्मान या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय या आपण सन्मानित करतो आहोत. अर्थात भीमरावजी पवार साहेब यांचा देखील विशेष सन्मान आपण करतो आहोत. विशेष सन्मान या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय भीमरावजी पवार साहेब यांचा देखील सन्मान आपण करतो आहोत. तथा मी विनंती करेन या स्पर्धेला संबोधित करण्यासाठी मार्गदर्शन स्पद आपण शब्द ऐकण्यासाठी प्रशांतजी ठाकूर साहेब यांचा आवाज ऐकूया. थँक्यू. आई प्रीमियर लीगच्या 7व्या वर्षी आज या ठिकाणी ओव्हरआर्म क्रिकेटचे सामने संपन्न होत आहेत आणि त्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असणारे खांदा कॉलनीचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माजी सभापती माजी नगरसेवक एकनाथदादा गायकवाड, या ठिकाणी उपस्थित असणारे आपले सहकारी भीमराव पवारजी,
या ठिकाणी उपस्थित मोतीलाल कोळीजी, अभिषेक भोपी, या ठिकाणी उपस्थित असणारे ज्यांनी या नियोजनामध्ये पुढाकार घेतला आहे ते रोहित कोळी आणि त्यांच्याबरोबरनं त्यांचे आयोजनामधले सर्व सहकारी, सर्व सनवणे काका आणि सर्व उपस्थित मंचावरचे आमचे सर्व सहकारी, उपस्थित असणारे सर्व संघांचे खेळाडू, सर्व उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, या आजच्या या आई प्रीमियर लीगच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांनाच मनपूर्वक शुभेच्छा देतो. या स्पर्धेच्या माध्यमातून गेली 6 वर्ष सातत्यानं तरुणांना एक चांगल्या पद्धतीचं उत्तेजन मिळत राहिलेलं आहे आणि क्रिकेटच्या माध्यमातून फिट राहून ही सारी मंडळी आपल्यापुढं नवा आदर्श या ठिकाणी घालून देत आहेत. मी याबद्दल आपल्या सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो. वेगवेगळ्या पद्धतीनं पनवेल आणि परिसरामध्ये क्रिकेटचे अनेक सामने भरत असतात आणि त्यामुळे त्या सामन्यातून आपल्या प्रत्येकालाच खेळण्याची स्फूर्ती मिळत असते. मी याबद्दल या सर्व खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा देतो. वेगवेगळ्या पद्धतीनं चांगली पारितोषिकं या ठिकाणी ठेवण्यात आलेत. कोणाला बॅट मिळणार आहे, कोणाला शूज मिळणार आहेत, कोणाला टोपी मिळणार आहे, कोणाला गॉगल मिळणार आहे. तर या सगळ्यांनाच माझ्याकडून मनापासून शुभेच्छा आणि रोहित कोळी आणि त्यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून अशा पद्धतीनं सामाजिक काम घडत राहो. भारतीय जनता पार्टीचे सुद्धा विविध उपक्रम त्यांच्या माध्यमातून यशस्वीपणानं संपन्न होत अशा शुभेच्छा या निमित्ताने देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खऱ्या अर्थानं वेळात वेळ काढून आज आपल्या बिझी शेड्यूल मधून स्वतः या ठिकाणावरती आमदार साहेबांची उपस्थिती पाहायला मिळाली. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून या विभागातील प्रत्येक नागरिकावरती असणारं त्यांचं प्रेम, किंवा मोतीलालजी कोळी साहेब, रोहितजी कोळी यांच्यावरती असणारं प्रेम, आई प्रीमियर लीग वरती आणि आई मित्रमंडळावरती असणारं प्रेम आज आपण पाहत आहोत. धावती भेट आज या स्पर्धेच्या माध्यमातून लाभली. साहेब, आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिलात त्याकरिता आम्ही विशेष आभारी आहोत. हो, धावपळकावर आपल्याला पहा 36 धावा. बॅटपूट स्वरूपाचा झेंडू होता. सचिन धोत्रे आपल्याला पहा मोठे फलंदाजी मार्कवर असताना जो सलामीला आला होता तो म्हणजे प्रसाद अजूनही मैदानात आहे, परंतु प्रसाद याला आता कुठेतरी षटकार आणि चौकारांची बोलीभाषा करावी लागेल, कारण की अद्याप टार्गेट खूप लांब आहे आणि त्या टार्गेटला कुठेतरी अचीव करायचं असेल तर नक्कीच एक मोठी झेप घ्यावी लागेल या प्रसाद याला. धावपळकावर धावा लागल्या गेल्या टोटल 38 धावा आणि 7 चेंडू आणि 27 धाव्याचा अजूनही आव्हान बाकी आहे. बॅटफूट स्वरूपाचा चेंडू होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान तिकडे आणि गोटी नेम टिपला जातोय. नक्कीच विकेट मिळते ती म्हणजे प्रसाद याचे एक मोठा फलंदाज बाद होतोय तो म्हणजे प्रसाद. बॅक टू द डगआउट. ठोकडी इजे नक्कीच प्रसाद याची विकेट मिळते. एक मोठा झटका मिळतोय तो म्हणजे ईगल सिक्युरिटी फोर्सला. आता कुठेतरी सामना लांब जाताना दिसतोय तो म्हणजे हरियाणा स्पोर्ट्स संघाकडून. नक्कीच 6 चेंडू आणि समीकरण राहिले ते म्हणजे 27 धाव्यांचं. 6 चेंडू 27 धाव्याचं आव्हान बाकी आहे. सामना जिंकायचा असेल तर नक्कीच मोठे प्रहार करावे लागेल आणि ती ताकद आहे या फलंदाजाकडे, तो म्हणजे सचिन धोत्रे यांच्याकडे. आणि एकदम मी पाहिलंय याच्या बॅटमधून जे फटके आलेत प्रत्येक
सामना अशा रीतीने जर विजय करून दिला या फलंदाजाने, ती ताकद आहे फलंदाजाकडे. परंतु पंच आमच्याकडे वळतात. पंच सांगतात की हा चेंडू स्वेर, या स्वेर चेंडूच्या मदतीने धावफळा घालतोय. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. टोटल 39 धावा, 39 39 धावा धावफलकावर आपल्याला पहा मिळत आहेत. अजूनही समीकरण राहिलं ते म्हणजे 6 चेंडू आणि 26 धाव्यांचं. सचिन ऑन स्ट्राईक. शॉटपीट स्वरूपाचा चेंडू, काय फटका लगावलाय, येतोय AK-47 डोट 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 डोट. छरान ठोकतीज. थँक्यू डीज. आता कुठेतरी बॅट बोलायला लागले ती म्हणजे सचिन धोत्रे ऑन फायर. सचिन धोत्रेचा ब्रँड आता कुठेतरी चालताना दिसतोय. पहिल्या चेंडूवर षटकार आला आणि समीकरण राहिलं ते म्हणजे 5 चेंडू आणि 20 धाव्यांचं. नक्कीच 5 चेंडू 20 धावा, 20 धावा 5 चेंडू. पुन्हा एकदा लाईन भरकटताना दिसतोय. दबाव 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 आपल्याला गोलंदाजाकडे पहा मिळतोय. कारण की जर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करायची असेल तर सांभाळून गोलंदाजी करावी लागेल. कारण की शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं एवढं सोपं नसतं. आणि सचिन धोत्रे सारखा फलंदाज स्ट्रायकर एंडवर पहा मिळतोय. पुन्हा एकदा शॉपी स्वरूपाचा चेंडू. बॅटचा स्पीड बघा या फलंदाजाचा. परंतु क्षेत्ररक्षक आहे चेंडू काळी आणि क्षेत्ररक्षक नक्कीच कुठली चूक न करता परतीचा रास्ता दाखवतो तो म्हणजे सचिन धोत्रे. बॅक टू द जगआउट. ठोक डीजे. थँक्यू डीज. थँक्यू डीज. नक्कीच सचिन धोत्रे पवेलियनचा रास्ता दाखवला जातोय. परंतु सचिन धोत्रे जर अजूनही मैदानात असता तर नक्कीच पाठेराखेंचे नक्कीच कुठेतरी अशा पल्लवीत झाल्या असत्या. कारण की सामना कुठे गेला नसता. कारण की ते ताकद आहे सचिन धोत्रेकडे. परंतु सचिन धोत्रे यांनी हार मानली. नक्कीच जर आयुष्यात स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण की लोक ढासळायला भिंताच्या विटा सुद्धा सोडत नाहीये. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा ना की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. टॉस होतोय तो म्हणजे इवा स्पोर्ट्स आणि भूमित कन्स्ट्रक्शन या दोन्ही संघांमध्ये टॉस उडवला जातोय. या स्पर्धेचे आयोजक रोहित कोळी यांच्याकडून टॉस केला जातोय. नक्कीच इवा स्पोर्ट्स आणि भूमित कन्स्ट्रक्शन नेक्स्ट सामना आपल्याला पहा मिळेल. नक्कीच टॉस केला गेलाय आणि इवा स्पोर्ट्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतला आणि गोलंदाजीसाठी बोलवलं गेलंय ते म्हणजे भूमित कन्स्ट्रक्शनला. नेक्स्ट मॅच असेल आपल्याला. नेक्स्ट मॅच साठी बेस्ट ऑफ लक. परंतु वळतोय सामन्याकडे. अद्याप पहिल्या चेंडूवर जरूर षटकार खाल्ला होता परंतु कमबॅक केलं गोलंदाजी मार्गवर असताना गोलंदाज. पुन्हा एकदा मला वाटतंय चांगला फटका लगावलाय लॉंगॉनच्या वरून. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक आणि षटकार येतोय आणि 3 चेंडू 18 धावा पाहिजे होत्या. परंतु आता समीकरण राहिलं 2 चेंडू आणि 12 धावा. 2 चेंडू 12 धावा. दोन्हीकडे प्रेशर पहा मिळतोय. कधी काय घडेल काय बिघडेल याचं काही नेम नाहीये. कारण क्रिकेट जर बघायला गेलं तर एक रंग बदलणारा सरडा जसा असतो ना तसा क्रिकेट आहे. क्रिकेट कधी रंग बदलेल याचं काही नेम नाहीये. नक्कीच 2 चेंडू आणि 12 धाव्यांचं समीकरण राहिलंय. फलंदाजीसाठी असताना फलंदाज त्या फलंदाजाकडून षटकार पाहायला मिळाला होता परंतु चांगला फटका. अद्याप जर बघायला गेलं तर कार्पेट लेवलचा फटका. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. समीकरण राहिलं 1 चेंडू आणि 12 धाव्यांचं. 1 चेंडू 12 धाव्यांचं समीकरण आपल्याला पहा मिळतोय. नक्कीच कुठेतरी 90% सामना जिंकलाय तो म्हणजे ईगल सिक्युरिटी फोर्सने. परंतु अजूनही बाकी आहे सामना. पुन्हा एकदा शॉटपी स्वरूपाचा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे आणि सामना जिंकलाय तो म्हणजे ईगल सिक्युरिटी